किर्लोस येथील कृषी विकास केंद्रामार्फत सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत। या पार्श्वभूमीवर इथं मोठी बाजारपेठ उपलब्ध असणाऱ्या स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जात आहे। आपल्या जमिनीत सुयोग्य व्यवस्थापन आणि मशागत केल्यास स्ट्रॉबेरी होऊ शकते हे या केंद्रानं दाखवून दिलंय। जिल्ह्यातील तरुणांनी शेतीतील असे नवोपक्रम हाती घेतल्यास निश्चितच आपली आर्थिक प्रगती साधू शकतात। पाहूया हा खास रिपोर्ट। लाल चुटुक स्ट्रॉबेरी कुणाला आवडणार नाही। महाबळेश्वर मध्ये पिकणारी स्ट्रॉबेरी कोकणातही होऊ शकते हे किर्लोस येथील कृषी विकास केंद्रानं सिद्ध करून दाखवलंय। नमस्कार, मी देवयानी वरसकर। आज आपण आलो आहोत किर्लोसच्या KVK मध्ये, म्हणजेच कृषी विज्ञान केंद्र। खरं तर कोकण म्हटलं तर आंबा, काजू, फणस, करवंद, जांभळं अशी फळं आपल्या डोळ्यासमोर येतात। परंतु तुम्हाला विश्वास बसणार नाही किंवा पटणार नाही की चक्क इथे सुंदर अशा स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे आणि स्ट्रॉबेरी ही कोकणात सुद्धा उत्तमरित्या होऊ शकते ह्याचं एक उत्तम उदाहरण या KVKने घालून दिलेलं आहे। खरंच या आंबा, काजू, फणसाबरोबरच अत्यंत उत्कृष्ट चांगलं मार्केटिंग व्हॅल्यू असलेल्या आणि एक चांगलं स्टेटस असलेल्या स्ट्रॉबेरीला जर इथे चालना मिळाली तर इथल्या तरुण वर्गाला निश्चितच एक वेगळा आणि मानाचा असा रोजगार मिळू शकतो। एकूणच ही स्ट्रॉबेरीची लागवड कशी होऊ शकते, इथलं वातावरण या स्ट्रॉबेरीला पोषक आहे का, याचं अर्थकारण कसं असू शकते, त्याचं मार्केटिंग कुठे केलं जाऊ शकते, या सगळ्याच गोष्टींचा उहापोह करण्यासाठी आज आपण आलो आहोत किर्लोसच्या कृषी विज्ञान केंद्रात। आणि या सगळ्या संदर्भात आपण इथल्या सगळ्याच जी शास्त्रज्ञ मंडळी आहेत किंवा इथली जी तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांच्याकडून या स्ट्रॉबेरीची लागवडीचं गमक काय आहे, त्याचं टेक्निक काय आहे हे जाणून घेणार आहोत। चला तर मग। मल्चिंग केलेल्या वाफ्यात ओळीनं हे पीक घेतात। जमिनीपासून कमी उंचीपर्यंत वाढणाऱ्या रोपांची संयुक्त पानं, सफेद रंगाचं फूल आणि पांढऱ्या, हिरव्या, लाल रंगांची फळं भारी आकर्षक दिसतात। या केंद्रानं का केली असेल ही लागवड याविषयी माहिती देत आहेत या केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख भास्कर काजरेकर। या कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख श्रीयुत भास्कर काजरेकर यांच्याशी बातचीत करून आपण जाणून घेणार आहोत नक्की हे स्ट्रॉबेरीची लागवड कशी केली जाते। काजरेकर सर, आपलं स्वागत आहे। नमस्कार मॅडम। नमस्कार। एकूणच आपण एक फार मोठा आदर्श घालून दिलेला आहे की स्ट्रॉबेरीसारखं फळ की जे कोकणाचं नाहीच मुळात। आपण स्ट्रॉबेरी म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा आधी आईस्क्रीमवरची स्ट्रॉबेरी दिसते आणि आंबा म्हटला की कोकण दिसतो किंवा सिंधुदुर्ग दिसतो, फणस म्हटला की सिंधुदुर्ग दिसतो। पण अशा रांगड्या फळांच्या जागेमध्ये असं नाजूक असं फळ हे तुम्ही इथे आज पिकवून दाखवलेलं आहे। कसं काय सुचली ही आधी कल्पना आणि त्याचं हे यशस्वी लागवडीमध्ये कसं काय रूपांतर केलं? नमस्कार मॅडम। हा तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे स्ट्रॉबेरीच्या लागवडीसंबंधी, तर मुळातच मी थोडीशी कृषी विज्ञान केंद्राच्या ज्या आमच्या ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा संकल्पना कशी आहे ती सांगतो आणि मग स्ट्रॉबेरीवर आम्ही कसं आलं ते सांगतो। कृषी विज्ञान केंद्र हे ICAR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च जे केंद्र सरकारची कृषीमधली सर्वोच्च संस्था आहे त्या अंतर्गत हे कृषी विज्ञान केंद्र जिल्ह्यासाठी सुरू आहे। आणि ह्याचा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांना शेती क्षेत्रातलं नवीन तंत्रज्ञान प्रात्यक्षिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून देणं किंवा शेतीवर आधारित उद्योग आहेत जसे गोपालन आहे किंवा वेगवेगळ्या पोल्ट्री आहे, शेळीपालन आहे किंवा प्रोसेसिंग आहे म्हणजे प्रक्रियायुक्त पदार्थ निर्माण करून त्याच्यामध्ये रोजगार निर्माण करणे, अशा विविध गोष्टी आहेत। तर त्याचं तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोचवणे वेगवेगळ्या मार्गाने असा एक ह्या कृषी विज्ञान केंद्राचा सर्वसाधारण उद्देश आहे। तर तो एक करत असताना इथला जो पारंपरिक शेतीचा प्रकार आहे म्हणजे पावसाळ्यात भात घेतल्यानंतर काही ठिकाणी जिथे पाण्याची उपलब्धता आहे तिथे कडधान्य आहेत, भाजीपाला आहे, भुईमुग आहे आणि त्याचबरोबर आपली जी ओळख आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची अल्फान्सो मँगो म्हणजे आपल्या किनारपट्टीला देवगड, मालवण, वेंगुर्ला इथे आपला अल्फान्सो मँगो म्हणजे आपण फळांचा राजा म्हणतो तो तर आहेच आणि तो जगप्रसिद्ध आहे। त्याचबरोबर काजू हे दुसरं असं पीक आहे की जे आपल्याला ज्याला ATM आपण म्हणू शकतो, जे चांगल्या प्रकारे पैसा शेतकऱ्यांना, बागायतदारांना मिळवून देतं। पण सर्व शेतकऱ्यांकडे आंबा किंवा काजू लागवडी योग्य जमिनी नाही आहेत। तर ज्या भात शेतीच्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये उन्हाळी किंवा रब्बी हंगामामध्ये काही तरी पर्याय त्यांना असे उपलब्ध झाले पाहिजेत जेणेकरून त्यांच्या सकल नेट उत्पादन आहे तर ते वाढावं
आणि त्यांच्या राहणीमानामध्ये चांगल्या प्रकारे फरक पडावा. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही नवीन जे पर्याय आहेत भातशी पिकानंतर, म्हणजे पावसाळ्याच्या हंगामानंतर रब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये काय पर्याय असू शकतात ह्याच्यासाठी आत्तापर्यंत बरंच हे केलं. म्हणजे ज्याच्यामध्ये भुईमुगामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही समूह आद्य रेषा प्रात्यक्षिक किंवा वेगवेगळ्या जाती 8 जाती इथे इंट्रोड्यूस केल्या. कडधान्य पिकामध्ये कुळथाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार केला. तर आणि भाजीपाल्यामध्ये सुद्धा प्रयोग घेऊन हे आपण सातत्याने गेली 20 वर्ष हे प्रयोग चालू आहेत. पण आता जसं तरुण वर्गसुद्धा ह्याच्यामध्ये यायला पाहिजे आणि त्यांना काहीतरी अट्रॅक्शन पाहिजे, त्यांना चांगले पैसे मिळाले पाहिजेत. तर नुसतं काही ठराविक पिकांवर अवलंबून राहता येणार नाही. तर जसं कलिंगड आपल्या ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे रुजलं आणि आता बरेच युवकसुद्धा त्याच्यामध्ये उतरले आहेत, चांगलं प्रोडक्शन घेत आहेत, मार्केटिंग करत आहेत. तर असे पण नवीन पर्याय आपल्याला ह्या लोकांना द्यायला लागतील. तर आमचे सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय ब्रिगेडियर सावंत साहेब आहेत. तर ते नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत असतात की असं काहीतरी पर्याय आपल्याला दिला पाहिजे की जो महिला वर्ग आहे, बचत गटांच्या महिला आहेत किंवा युवक आहेत, त्यांना शेतीतली गोडी पण वाटेल आणि त्यांचं उत्पन्न पण वाढेल मार्केटिंग करून. तर अशी चर्चा करता जर आपण स्ट्रॉबेरीचा इथे प्रयोग केला तर तो एक जर आणि सक्सेसफुल झाला तर शेतकऱ्यांना एक अजून चांगला पर्याय त्याच्यासाठी उपलब्ध होईल. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 400 रोपं इथे आणली विंटर डॉन या जातीची. आणि मग स्ट्रॉबेरी इथे होते की नाही म्हणून नोव्हेंबर महिन्यामध्ये ह्याची लागवड केलेली आणि आता आपल्यासमोर इथे हे चित्र उभं आहे. तर हा जर पर्याय सक्सेसफुल झाला तर उन्हाळी पिकांमध्ये म्हणजे बारमाही शेती जी आपण म्हणतो त्याच्यामध्ये भात शेतीनंतर एक चांगल्या प्रकारचं ज्याला अगदी नॅशनल आंतरराष्ट्रीय पातळीवर ग्लॅमर आहे मार्केटिंग, जसं आंब्याबरोबर हे सगळीकडे जाऊ शकतं. तर असं हे पीक इंट्रोड्यूस करण्याचा इथे आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि ह्याची संकल्पना हीच आहे की लोकांना वेगळा पर्याय मिळावा. ही शेती जर झाली तर जी आज आपण महाबळेश्वरची मक्तेदारी म्हणतो किंवा थंड प्रदेशामध्ये हे होतं असं म्हणतो, तर आपल्याकडे सुद्धा होतं की नाही. ह्याच्या आधी आंबोलीच्यासारख्या भागामध्ये काही शेतकऱ्यांनी प्रयोग केले, ते यशस्वी पण झाले, पण त्या मानाने त्याला चालना नाही मिळाली. तर ह्याच्या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचे पर्याय शोधून आपल्याला लोकांना, इथल्या शेतकऱ्यांना द्यावे लागतील, युवकांना द्यावे लागतील. आणि मग म्हणून कृषी विज्ञान केंद्र हा असा प्रयत्न करतो. आणि पहिला यावर्षीचा आपण एक इन्स्टिट्यूट म्हणून, काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या वेळ लावले पण असतील, पण इन्स्टिट्यूट म्हणून एक कृषी विज्ञान केंद्राची जबाबदारी आहे की नवीन पर्याय देण्याचं. म्हणून आम्ही स्ट्रॉबेरीचा विचार केला. तसंच ॲवोकाडो हे पीक आम्ही लावलेलं आहे, ज्याला मार्केटमध्ये ड्रायफ्रूट्स म्हणून मध्ये अगदी चांगलं स्थान आहे आणि चांगलं पैसे मिळवून देणारं पीक आहे. तर अशा पद्धतीने ही स्ट्रॉबेरीची आमची वाटचाल आम्ही केलेली आहे. आता ह्याचा जो हे साधारण 4 महिन्यामध्ये येणारं पीक आहे, त्याची जी सगळी लागवडीची प्रोसेस आहे अगदी मार्केटिंगपर्यंत, ते आमचे फार्म मॅनेजर आहेत प्राध्यापक सावंत भोसले सर. तर ते सगळी तुम्हाला माहिती देतील. म्हणजे लागवडीपासून त्याच्या काढणीपर्यंत आणि पुढचं काढणी पश्चात त्याचं मार्केटिंग आहे त्याच्याबद्दल ते निश्चित माहिती देतील. एवढं बोलून मी संपवतो. धन्यवाद. स्ट्रॉबेरी उत्पादन घेण्यास सुरुवात केल्यापासूनच्या मशागत प्रक्रियेचे प्रमुख विवेक सावंत भोसले यांनी दिलेली ही माहिती. स्ट्रॉबेरीची लागवड करण्यापासून ही फळं येण्यापर्यंतचं नियोजन ज्या माणसाने केलेले किंवा जी इथे यंत्रणा कार्यरत आहे त्याच्यामधले त्यातले जे प्रमुख आहेत ते आहेत विवेक सावंत भोसले सर. ते या क्षेत्राचे प्रक्षेत्र व्यवस्थापक म्हणून काम करतात. आणि ह्या स्ट्रॉबेरीची लागवड त्यांनी कशी केली, हे स्ट्रॉबेरीची पिकं कशी आणली, त्याच्यासाठी जमिनीची मशागत कशी केली, या सगळ्याची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब यांच्या संकल्पनेतून खरं तर हा स्ट्रॉबेरीचा प्रकल्प याच कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर साकार होत आहे. याचा मला विशेष आनंद होत आहे. खरं तर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक नवीन प्रयोग आपल्या प्रक्षेत्रावर करण्याची त्यांची जी इच्छा होती, त्याप्रमाणे आम्ही ती त्यांची इच्छा प्रत्यक्षपणे या प्रक्षेत्रावर उतरवत आहोत. आता स्ट्रॉबेरीचा जर विषय आपण बघितला तर पूर्वी आपल्याला असं म्हणजे सांगितलं जायचं की थंड हवेच्या ठिकाणीच फक्त स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जायचं. जसं की पाचगणी आहे, महाबळेश्वर आहे, म्हणजे जिथे जिथे थंडीचं प्रमाण साधारणपणे हिवाळ्यामध्ये जे जास्त प्रमाणात थंडीचं प्रमाण आहे अशा ठिकाणीच फक्त स्ट्रॉबेरी हे पीक घेतलं जायचं. परंतु आपलं ब्रिगेडियर साहेबांच्या संकल्पनेत जो पहिलाच प्रयत्न आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये होत आहे, याचं जर आपण एक बघितलं तर याचं रोपांची जी हे आहे
म्हणजे लागवडीसाठी आपल्याला रोपं कशी निवडायची, त्याच्यानंतर प्रत्यक्ष लागवड कशी करायची. याच्यामध्ये मुळात आम्ही जी रोपं जी आणली आहेत ती साधारणपणे 30 ऑक्टोबरला, म्हणजे आज आपल्याला 68 दिवसाचं हे तुम्हाला एक पीक दिसतं आहे. तर वाई येथील शेतकरी उमेश खामकर यांच्याकडून आम्ही प्रायोगिक तत्त्वावर 400 रोपं आणली. आणि ही आपण जर बघितलं तर ही संयुक्त पानं आहेत. म्हणजे स्ट्रॉबेरीचे जेवढे रोप आपण निवडायचं कसं असा जो विचार करतो तर ही जी संयुक्त पानं आहेत याच्यामध्ये तुम्हाला दिसते की 3 ते 4 संयुक्त पानं असलेलं रोप हे आपल्याला लागवडीसाठी योग्य आहे. आणि त्या पद्धतीने तुम्हाला जर खरं तर जी फलधारणा वगैरे होत असते ते येण्यासाठी किमान तुम्हाला एक 7 ते 8 अशी संयुक्त पानं ह्या झाडाला निर्माण झाली पाहिजेत, तरच तुमचं उत्पादन अधिक चांगल्या प्रकारे आपण घेऊ शकतो. आम्ही 30 ऑक्टोबरला आणल्यानंतर या जमिनीची चांगल्या प्रकारे मशागत करून घेतली, म्हणजे पॉवर टिलरने. आणि त्याच्यानंतर आम्ही 3 फूट रुंदीचे आणि 6 इंच उंचीचे गादीवापे तयार केलेत. आणि ही 400 जी रोपं आहेत ती साधारणपणे आम्ही 2 फूट 2 रोपामधलं अंतर 2 फूट आणि 2 ओळीमधलं पण 2 फूट अशा प्रकारे ह्याची लागवड केलेली आहे. सुरुवातीला आम्ही ही नैसर्गिक पद्धतीनेच पूर्णपणे एक शेती करत आहोत. आणि त्या दृष्टीने आम्ही घनजीवामृत जे नैसर्गिक पद्धतीने बनवलेलं जातं ते आपण न्यूट्रियन याच्यासाठी आपण ते वापरलेलं आहे. ह्याचं प्रमाण आम्ही 200 किलो प्रति एकर ह्या प्रमाणामध्ये विखुरलेले आहे. ते प्रमाण त्याप्रमाणे ह्याला खत दिलेलं आहे, म्हणजे घनजीवामृत. आणि त्याच्यानंतर ती जी रोपं होती साधारणपणे 1 महिने वयाची ती आपण त्या सांगितलेल्या अंतरावर आपण लागवड केली. आणि त्याच्यानंतर लगेच आम्ही त्याला जो आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे म्हणजे भाताचा पेंडा त्याच्याद्वारे आम्ही त्याला हे आच्छादन केलेलं आहे. पिकाच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी साधारणपणे 20 ते 25 डिग्री सेल्सिअस हे तापमान ह्याला अतिशय उपयुक्त आहे, किंवा आपण जे सुटेबल म्हणतो आहे त्या दृष्टीने तसं आहे. परंतु आपल्या ह्या भागामध्ये जर बघितलं तर दिवसाचं तापमान याच्यामध्ये 20 डिग्रीपासून 37 डिग्री सेल्सिअसपर्यंत एवढी मोठी त्याच्यामध्ये तफावत आहे. तरी पण हे पीक जर आपण बघितलं तर आपल्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्याचा एक परफॉर्मन्स दिसतो आहे. आता जर वाढ बघितली तर तुम्हाला एक 10 ते 12 पानापर्यंत ही स्टेज आलेली आहे. आणि आता त्याला फलधारणा पण सुरू झालेली आहे. साधारणपणे लागवडीपासून जर आपण विचार केला तर एक साधारणपणे 35 ते 40 दिवसामध्ये त्याला फलधारणा होते. आणि त्याच्यानंतर फळामध्ये रूपांतर होतं आणि साधारणपणे एक 15 ते 20 दिवसात ही फळं काढणीला तयार होतात. आता आपण ह्या ठिकाणी बघतोय की जे तयार झालेलं फळ आहे ते साधारणपणे आपल्याला गुलाबी रंगाचं फळ दिसतं आहे. आणि अशी तयार झालेली फळं आपण मग काढणीसाठी तयार आहेत अशा प्रकारे समजतोय. आणि एका रोपापासून जर आपण विचार केला तर साधारणपणे इकॉनॉमिकली जर आपण बघितलं तर साधारणपणे तुम्हाला एक 30 ते 35 फळं ही साधारणपणे एका रोपापासून मिळत आहेत. आणि प्रत्येक फळाचं जो वजन बघितलं आपण सरासरी ते साधारणपणे तुम्हाला एक 12 ते 15 ग्रॅम प्रत्येक फळाचं वजन सरासरी जर आपल्याला मिळालं किंवा त्या प्रकारे आपल्याला त्याचं उत्पादन घेता आलं तर आपल्याला ते एक पीक आहे ते आपल्याला फायदेशीर ठरू शकतं. आणि एका रोपापासून साधारणपणे आपल्याला एक 300 ग्रॅम उत्पादन अपेक्षित असतं. त्याप्रमाणे आपण जर त्याला जीवामृत जर आपण एक 15 दिवसाच्या अंतराने दिलं, कारण का आपण हे जे पीक घेतलेलं आहे ते पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने घेतलेलं आहे. याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचं रासायनिक खत म्हणा किंवा आपली जी कीटकनाशक वगैरे आहेत त्याचा आपण वापर केलेला नाही. त्याच्यामुळे कदाचित हे जे नैसर्गिक पद्धतीने उत्पादन घेतलेलं आहे ते आपल्याला इथे थोड्या प्रमाणात कमी दिसू शकतं. परंतु तुम्ही जर रासायनिक पद्धतीने जर बघितलं तर ह्याचं उत्पादन मला वाटतं 20 ते 25 टनापर्यंत प्रति हेक्टरी आपण घेऊ शकतो. पण रासायनिक शेतीमध्ये पण आपल्याला नैसर्गिक शेतीचा फायदा असा आहे की हे विषमुक्त आपण तयार केलेलं फळ आहे. आणि ह्याला जर मार्केटिंग जर आपण बघितलं तर जो बाजारामध्ये 150 ते 200 रुपये प्रति किलोचा रेट आहे तो आपल्याला निश्चितपणे ह्याच्यापणे 350 रुपयापर्यंत आपल्याला मिळू शकतो. दुप्पट आपल्याला. आणि जो आपले जो तफावत आहे म्हणजे जो उत्पादन खर्च रासायनिक शेतीमध्ये जो जास्त आपल्याला वाटतो आणि नैसर्गिक पद्धतीने जर उत्पादन कमी जरी असलं तरी रेट आपल्याला जास्त मिळत असल्यामुळे आपण त्या पद्धतीने ते उत्पादन खर्च आणि ह्याच्यामध्ये ताळमेळ घालू शकतो चांगल्या पद्धतीने. मग आता ही जी रोपं आहेत आता जसं म्हणाल की 68 दिवसांचं हे पीक आहे. याला आता साधारण एक किती दिवसांनी 34 दिवसानंतर फलधारणा सुरू झालेली आहे. मग याचा पिरियड आता ही फळं साधारण एका झाडाला तुम्ही म्हणालात तसं की एक 34 ते 35 म्हणजे बिना रासायनिक खतं म्हणजे पूर्णपणे नैसर्गिक ह्याच्यावरती आपल्याला एवढी फळं मिळू शकतात. मग याचा कालावधी किती आता म्हणजे 68 दिवसानंतर ह्याची काय परिस्थिती होते? म्हणजे साधारणपणे ह्याचा जो हंगाम आहे तो आपल्याला काढणीचा मी सांगतो. आता हंगाम साधारणपणे नोव्हेंबर अखेरपासून आपल्याला फेब्रुवारी एंडपर्यंत हा त्याचा काढणीचा हंगाम असतो. आणि ह्या कालावधीमध्ये आपल्याला परिपक्व फळं आपण तोडणीला काढू शकतो. अशा प्रकारचा साधारणपणे 3 महिन्याचा याचा कालावधी असतो. आणि पहिला जो 1 महिना आहे तो त्याचा पूर्ण वाढीसाठी असतो अशा प्रकारे. आणि जर त्याच्यामध्ये जर तापमान जर आपल्याला पुढे
थोडंसं वाढ म्हणजे जे साधारणपणे आपण सांगितलं 20 ते 25 डिग्रीच्या आसपास असेल मार्चमध्ये वगैरे, तर ह्याचा कालावधी आपल्याला हार्वेस्टिंगसाठी अजून पुढे वाढवू शकतो आपण तशा. बरं, आता ही जी रोपं आहेत जी तुम्ही वाईवरून आणलीत, म्हणजे या रोपांचं असं आहे का, म्हणजे ही आता या एका हंगामापुरती रोपं आहेत आणि नंतर मग परत समजा आता पुढच्या वर्षी तुम्हाला लावायची असतील तर तुम्ही याचंच म्हणजे संवर्धन करू शकता की नवीन रोपं आणून परत ती लावावी लागतात? शक्यतो कसं, आता नवीन रोपं जर आणून लागवड केली तर आपल्याला ती फायदेशीर ठरू शकते. ह्याच्यापासून पण आपल्याला ट्रेलर्स आता हळूहळू ह्याच्यापासून जी आपली परत आपल्याला रोपं तयार करायची आहेत त्याच्यासाठी चला एक शूट येतं त्याला, आणि ते आपण तोडून वगैरे ते नवीन पिशवीमध्ये भरून आपण त्याची पुढे लागवड करू शकतो. पण त्याच्यामध्ये कसं ते आपल्याला जे रोपापासून पहिल्या जसा जोम मिळतो तशा प्रकारे आपल्याला ते ह्याच्यामध्ये मिळत नाही. त्याच्यामुळे आपण दरवर्षी नवीन रोपं आणून त्याची लागवड केली तर आपल्याला ती निश्चितपणे फायदेशीर ठरू शकते. पण आता ही जी रोपं आहेत म्हणजे आपल्याकडे ही रोपं मिळत नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. समजा एखादा शेतकरी किंवा एखादा तरुण हे बघून समजा उद्युक्त झाला की माझी जागा आहे आणि मी हे करू शकतो, तर त्यांना ही रोपं अवेलेबल करून घ्यायची असतील तर त्याच्यासाठी काही यंत्रणा आहे की कोणाला अप्रोच व्हायचं, कसं व्हायचं? आता तर सध्या एकच पर्याय आहे की सातारा जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आता ह्याच्या स्ट्रॉबेरीच्या नर्सरी वगैरे आहेत. तर असे जे नर्सरी होल्डर आहेत, शेतकरी असतील प्रोग्रेसिव्ह वगैरे, अशा शेतकऱ्यांशी अगोदर तुम्ही साधारणपणे सप्टेंबर अखेरीस जर ॲडव्हान्स बुकिंग वगैरे केलं तर तुम्हाला कमी रुपयात, म्हणजे एक आता ही जी रोपं आम्ही आणलेली आहेत ते आम्हाला त्या ठिकाणी 5 रुपयाला प्रति रोप ह्या भावाने मिळालेली. आणि जर इथे जर प्रायव्हेट जे काही सेक्टरमध्ये जे नर्सरी वगैरे आहेत तर तीच रोपं तुम्हाला इथे साधारणपणे 20 रुपयापासून 40 रुपयापर्यंत उपलब्ध होतात. पण तुम्ही जर मोठ्या प्रमाणात जर रोपं आणली आणि वाईवरून जर त्याचा वाहतुकीचा खर्च वगैरे जरी झाला तर एक 6 ते 7 रुपयापर्यंतच आपल्याला ते एक रोप जागेवर मिळू शकतं. त्यामुळे सध्या तरी साताऱ्यावरून काही शेतकऱ्यांशी वगैरे अगोदर कॉन्टॅक्ट वगैरे करून जर आपण रोपं उपलब्ध केली तर ते फायदेशीर ठरू शकतं. आता हे जे काही स्ट्रॉबेरीची लागवड झालेली आहे किंवा ह्याला तुम्ही मार्केट किंवा हे जी काही फळं तुम्हाला मिळालेली आहेत त्याला मार्केट तुम्ही कसं बघितलं, म्हणजे लोकल मार्केट आहे की तुम्ही ती बाहेर कुठे दिलीत? सध्या तरी आम्ही आता 4 किलोपर्यंत ही फळांची तोडणी केलेली आहे आणि आता सध्या आपल्या इथे लोकलच मार्केटमध्ये आपण ती विक्री केलेली आहे 200 रुपये प्रति किलो ह्या दराने सुरुवातीला. पण आता जसं त्याचं क्वालिटी वगैरे जरी वाढत राहील त्याप्रमाणे मागे सांगितल्याप्रमाणे 350 रुपयापर्यंत आपल्या रेट निश्चितपणे मिळू शकेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या संस्थेचा ओरोस येथे जे एक आउटलेट आहे त्या ठिकाणी पण आम्ही विक्रीची व्यवस्था केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मुंबई गोवा महामार्ग आहे त्याच्या रस्त्याच्या बाजूला काही स्टॉल वगैरे ठेवून जर आपण विक्री केली, म्हणजे मोठ्या प्रमाणात ज्यावेळी लागवड होईल तर तिथे पण आंबा किंवा असेल तुमची इतर फळं वगैरे आहेत, कलिंगडासारखे जे स्टॉल इथे स्ट्रॉबेरीचे जरी उभे राहिले तर मला वाटतं बऱ्यापैकी आपला जो कस्टमर आहे मुंबई किंवा गोव्यावरून येणारा, तर ह्या फळांची विक्री तिथे मोठ्या प्रमाणात होऊन त्या शेतकऱ्याला निश्चितपणे याचा फायदा होऊ शकतो. नक्कीच. आता जसं म्हणालात की म्हणजे हे नाजूक पीक आहे, म्हणजे टेम्परेचर फ्लक्च्युएशनमध्ये हे सस्टेन होणं म्हणजे 37च्या वरती गेलं किंवा अगदीच 20च्या किंवा 18च्या खाली आलं तर ह्याला फटका बसू शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये याचं सस्टेनेबिलिटी वाढवण्यासाठी किंवा समजा एखाद्या शेतकऱ्याला करायचंच आहे, एखाद्या तरुणाला करायचं आहे, तर तुम्ही त्याला काय महत्त्वाचा पहिला असा सल्ला काय द्याल की कोणी पुढे येऊन ही स्ट्रॉबेरीची शेती करावी? निश्चितपणे याच्यामध्ये आपल्याला एक तर कमर्शियल पद्धतीने जर त्याची लागवड करायची असेल तर ह्याला आपलं एक ग्रीन शेडनेट आहे, म्हणजे 50% आता मार्केटमध्ये उपलब्ध आहे. अशा शेडनेटची आपण जर थोडेसं त्याला एक प्रोटेक्शनसाठी, म्हणजे थंडावा प्लस आपल्याला सूर्यप्रकाशापासून जो प्रखर सूर्यप्रकाश होतो त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी जर शेडनेट जर ताणून घेतली तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं हे आपण स्ट्रॉबेरीचं पीक घेऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला माती जी आहे, जे आपण मगाशी म्हटलं की इथे आता जर आपण बघितली तर एकदम हलक्या स्वरूपाची ही माती आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीने ह्याची वाढ मिळणार नाही. पण ह्याला जी मातीची जी आपण गरज म्हणतो किंवा माती सिलेक्शन, तर ह्याच्यामध्ये नदीकाठची जर आपण पोयटायुक्त जर माती असेल जिथे वाळूचं प्रमाण जास्त आहे आणि अशी जर माती तुम्हाला जर उपलब्ध झाली आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही लागवड जर केली तर निश्चितपणे मला वाटतं ह्याचं जे उत्पादन आहे किंवा वाढीचं जे हे आहे म्हणजे त्याची ग्रोथ, तर आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी ती चांगली मिळू शकते. नक्कीच. एकूणच आपण बघितलं आहे कृषी विज्ञान केंद्राने स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे आणि ती यशस्वीसुद्धा झालेली आहे. खरं तर मगाशी काजरेकर सरांनी सांगितलं तसं की हे एक ज्याला म्हणजे प्रतिष्ठा असलेलं असं पीक आहे आणि ज्याला दरसुद्धा चांगला मिळू शकतो. निश्चितच आपल्या कोकणातली काही ठिकाणं अशी आहेत की जिथलं वातावरण या स्ट्रॉबेरीच्या पिकाला सुटेबल होऊ शकते आणि आंब्याच्या प्रमाणे, काजूप्रमाणे किंवा फणसाप्रमाणे
स्ट्रॉबेरीसुद्धा जर आपण त्याची जर लागवड केली तर त्याला निश्चितपणे इथल्या इथेच मार्केटिंगसुद्धा उपलब्ध होऊ शकते. याचं उत्तम उदाहरण या प्रोजेक्टमधून आपण बघू शकतो आहे. खरं तर स्ट्रॉबेरी हे पीक असं आहे की आपण बघतो साताऱ्यावरून जेव्हा पुण्यावरून आपण मुंबईच्या दिशेला जात असतो तेव्हा सातारा कराड सोडलं की साधारण त्या पट्ट्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप मोठे स्ट्रॉबेरीचे ठेले घेऊन लोक तिथली लोकल शेतकरी बसलेले असतात. तसंच काहीसं चित्र येत्या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर दिसलं तर आपण आश्चर्य मानून घेऊ नका, कारण त्याची सुरुवात ह्या कृषी विज्ञान केंद्राने करून दाखवलेली आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले काही तरुण निश्चितच पुढे येतील आणि या स्ट्रॉबेरीच्या शेतीकडे वळतील अशी आपण अपेक्षा या एकूणच कृषी विज्ञान केंद्राने केलेल्या या प्रोजेक्टमधून आपण करूया. या पिकासाठी ह्युमसचं प्रमाण अधिक असणारी माती आवश्यक असते. 16 अन्नद्रव्यांनी ही माती पोषक असते. याविषयी अधिक माहिती देत आहेत येथील कर्मचारी. याला फील्ड ॲट वापसा कंडिशन म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये पूर्ण पोकळ्या त्या पाण्याने भरलेल्या नाही आहेत. जेवढं गरजे एवढंच पाणी आहे, ते पाणी पाहिजे तेवढंच मातीमध्ये आहे आणि याचा गोळा होतो आहे. म्हणजे यामध्ये ह्युमसचं कंटेंट जास्त आहे. ह्युमस म्हणजे काय की जी मगाशी आपण चर्चा करत होतो की 16 प्रकारचे अन्नद्रव्ये लागतात आणि ह्युमस हे रिझर्वायर आहे. म्हणजे या 16 प्रकारच्या अन्नद्रव्यांचं कोठार आहे आणि ह्यामध्ये ह्युमसचं कंटेंट व्यवस्थित आहे, ज्याच्यापासून अन्नद्रव्याचा पुरवठा कुठल्याही पिकाला व्यवस्थित गरजे एवढा आणि त्यांना जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा होऊ शकतो. तर ह्यामध्ये ह्युमस व्यवस्थित डेव्हलप झाला का, कारण आपण ह्यामध्ये मल्चिंग टाकलं आहे, त्यानंतर जीवामृत वापरलं आहे, शेणखत वापरलं आहे. त्याच्यामुळे ह्युमसची निर्मिती मोठ्या प्रमाणावर जमिनी आता जिवंत झालेली आहे आणि याच्यामध्ये अन्नद्रव्याचा पुरवठा पिकांना व्यवस्थित होतो. सिंधुदुर्गातील युवकांनी अशा कृषी विकास केंद्राच्या संपर्कात राहून राबवले जाणारे नवोपक्रम आपल्या शेतात राबवावेत आणि त्याद्वारे आपली आर्थिक प्रगती साधावी असा या केंद्राचा उद्देश आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.